तर मित्रांनो जेवायला बघा मस्तपैकी आता आणि शुभमना आंबा चिरला आहे बघा. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आता चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आपला. मस्त आलं आपण ड्रॉईंग करायला. ड्रॉईंगचं पेज अजून घेतलेलं नाही मी, तर मस्तपैकी ड्रॉईंग करायची. अजून विचार केला नाही कुठली ड्रॉईंग काढायची आहे, काय ड्रॉईंग काढायची आहे. मित्रांनो वातावरण बघा, ऊन म्हणत आता आभाळ पडलेलं आहे. वातावरणाचं काय चालू आहे काय नाही काहीच कळना. वातावरण निसर्गाचं चक्र फिरलेलं आहे. चक्र फिरलेलं आहे म्हणण्यापेक्षा चक्र बिघडलेच म्हणायचं. कारण की इथं बघा काल पाऊस झाला ते झालाच. इथं बघा हे आमचं पुढचं घर आहे, त्याच्यावर पाणी साठले. सकाळी पाऊस झाला आहे आणि सूर्यदेवाचं काय दर्शन झालेलंच नाही आहे बघा. तर चला मित्रांनो, हे काय होतच राहते. माणसामुळे झाले. माणसं झाडं तोडलं नसता, निसर्गाची निगा लागला असता तर असं झालंच नसतं. तर आता सांगण्यात काय अर्थ नाही आहे. कारण की एक माणसं आहेत चांगले तसे की झाडं लावतात, झाडं तोडत नाहीत. चालायचं आता काय होते काय नाही. आपण टीका करत बसलो तर ते आपल्याला वेळ पण कमी पडेल. ते एक माणसाला आवडणार पण नाही. आपण आपलं काम करूया, आपण निसर्गाची निगा राखायची. तर चला मित्रांनो, आता मस्तपैकी ड्रॉईंग करून घेऊया आणि ड्रॉईंग करायला भेटूया. तर मित्रांनो आपली ड्रॉईंग करून झालेली आहे. ही बघा, ही ड्रॉईंग काढली आहे आपण. स्टार ड्रॉईंग काढली आहे. त्याच्या पण पुढं एक स्क्वेअर आहे. स्क्वेअरच्या मागं स्टार आहे. काय पुढं स्टार आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कारण की आपली 3D ड्रॉईंग आहे ही. तशा पद्धतीनेच काढलेली आहे. ह्याच्यामध्ये रेड, ब्ल्यू आणि शेडिंग पेन्सिलचा यूज केला आहे. HB8 आणि HB6. तर मित्रांनो आज गेले लाईट सकाळपासून, तर लाईट नाहीच आहे. तर भयानक गरम व्हायले. आणि वरच्या खोलीत तर जसे जसे दुपार होईल तसं तसं ते भयानक गरम होते. अशी ऊब येत्या जसं की तंदूरमध्ये रोटी भाजतात तसं होते. तर काय माहीत काय काम चालू आहे लाईटीचं माहीत नाही. पण आता आपण करू तर काय शकतोय. खिडक्याकडून बसायचं, वार येईल तेवढं येईल. तर चला मित्रांनो, आता आपली जेवायची वेळ झाला, जेवून घेऊया. तर मित्रांनो जेवायला बघा मस्तपैकी आता आणि शुभमनं आंबा चिरला आहे बघा. ती बारी ठेवला आहे बघा. शुभमनं चिरला आंबा. शुभम चक्कू या बाजूला काढला आहे आणि आंबा आणल्यात बघा. इथं आहेत आंबं. तर चला मित्रांनो मस्तपैकी जेवून घेऊया.